रघुवीराचे आणि येथे मनुष्याचे काय आहे काय आपलं जीवनात फक्त अहंकार घालवण्यासाठी भागवती अहंकार गेला पाहिजे कशाचा असू द्या पण तो घालवायचा जर एखाद्याला आपल्या सुंदरपणाचा अहंकार असेल बघा जरा खालच्या टोकाचं सांगायलो डोक्यात बसलं तर बघा तुमच्या एखाद्याला वाटतं मी किती सुंदर आहे मी किती सुंदर आहे इमानदारीनं सांगा तो सुंदरपणा किती दिवसाचा हा ते पण अहंकाराचं शरीर आहे ते पण 70-80 वर्ष झालं ना तो पण सुंदर पण निघून जाते का नाही रूप सारखं राहत नाही रूपामध्ये रूपाचा अहंकार धरावा तर त्यात पण बदल आहे कसा बदल आहे तुम्हाला सांगू का एक म्हातारी अशी जत्रात गेली यात्रा माहिती ना तुम्हाला आता उरूस भरलाय कोणाचा परभणीचा त्या उरसामध्ये एक म्हातारी गेली आणि तिने आरसा घेतला आणि आरसा बघितला म्हणजे आरशाची किंमत काय ती मला 10 रुपये पण तिने आपला चेहरा बघितला आणि आरसा फेकून गेला त्याच्यापाशी लागली त्याला काय म्हणे आरसे येतं काय आरसे येत म्हणे पहिले कसे होते आता कसे येत पहिले आरसे असं होतं म्हणे की पहिल्या आरशामध्ये काय चेहरे दिसत होते ना आताच्या आरशात तर चेहरा बरोबर दिसत नाही ते दुकानदार म्हणला आजी तू पहिल्या आरसे म्हणजे किती वर्षाची गोष्ट सांगती ती म्हणली 60 वर्षाच्या अगोदर काय म्हणे 60 वर्षाच्या अगोदर मी जर आरशात बघितलं तर कसं दिसत होती आणि आताचा आरसा कसा दिसायलाय ती म्हणे आरशात बदल नाही बदल काय झालाय 60 वर्षात तू 18 वर्षाची होतीस आता 78 वर्षाची झाली मग बदल आरशात हे का तू ह्यात मग आरसा फोडल्याने तुमचा चेहरा बदलन का त्याला अहंकार म्हणायचं आता आमचे माऊली दादा आहे किती लहान महाराज असू द्या कोणी असू द्या पण सगळ्याला समान आता त्यांनी म्हणायचं का माझं एवढं मोठं चॅनल माऊली कीर्तन सोहळा मी मोठमोठ्या महाराजांची सुट्टी घेईन लहान महाराजाच्या कथेला कीर्तनाला जाणार नाही ते सगळ्याच्या जातात याला म्हणायचं अहंकार बाजूला ठेवणे का अरे लहानातून आणि सगळे लोक यायच्यापासून मोठे झाले बरं आता यायचीच कृपा आहे माझ्यावर बी तुम्हाला खरं सांगतो लहानपण जीवनामध्ये लहान मला सांगा अहंकार गेला की सगळं संपलं आता हे माऊली दादा आले हे सनपुरी गाव एक महाराष्ट्राच्या नकाशातच बघता येईल किंवा परभणी जिल्ह्यापुरतं पण महाराष्ट्रात सनपुरी गाव आहे हे कोणाच्या माध्यमातून लोकांना कळत तुमच्या गावात आता सप्ताह आहे किती तुमच्या गावातल्या ज्याला पत्रिका दिली त्यालाच माहिती आहे
पण यांच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र तुमच्या गावाला बघतो. हे उपकार कोणाचे? जीवनामध्ये लक्षात घेत जा, ज्याला मोठं व्हायचं ना त्याने अहंकार बाजूला ठेवायचा. असं म्हणायचं नाही, लहान म्हणून जीवन जगले की माणूस मोठा होत असतो. सुखदेव सांगतात, राजा त्या दक्षाला तसं जमलं नाही पाहिजे, म्हणून माणसाने त्याला तोंड असणार बकऱ्याचं होतं, बकऱ्याचं. या तोंडाने बोलत असताना मधुर आणि गोड बोला, चांगलं बोला, मायेनी बोला. पण ते बोलणं जमलं नाही दक्षाला. समोर असणारी दुर्वाभागाची कथा आली.